जागतिक पर्यावरण दिनानिमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व सेवा भारती नाशिक यांच्या वतीने उगवला वृक्षारोपण व वाटप संपन्न। निफाड तालुक्यातील द्राक्षनगरी म्हणून ओळखले जाणाऱ्या उगाव येथे जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या व सेवा भारती पश्चिम महाराष्ट्र प्रांत नाशिक तसेच उगाव येथील तरुण कार्यकर्ते, स्वयंसेवक व सामाजिक कार्यकर्ते नितीन पानगव्हाणे यांच्या पुढाकाराने उगाव शहरात प्रत्येक कुटुंबासाठी 2 झाडे याप्रमाणे एकूण 800 झाडांच्या रोपांचे वाटप करून लागवड करण्यात आली। जे कुटुंब लावलेल्या झाडांचे 3 वर्षांसाठी संवर्धन व संरक्षण करायची हमी देतील अशाच कुटुंबांना रोपांचे वितरण करण्यात आले। उगाव येथील श्रीराम मंदिरात सदर कार्यक्रम संपन्न झाला। त्याप्रसंगी उगाव खेडे येथील संत विष्णू महाराज जीवघाले यांच्या हस्ते भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन व वृक्षारोपांचे पूजन करण्यात आले। या प्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून निफाड येथील साई मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर रोहित धोकरट हे होते। त्यांनी पर्यावरण संवर्धन तसेच पर्यावरणाचे महत्त्व, मानवी आरोग्यासाठी कोरोना काळातील उपयोगी पडलेल्या वृक्षांचे महत्त्व, कोरोना काळातील रुग्णांच्या आरोग्यासाठी वृक्षांचे योगदान याविषयी वैज्ञानिक माहिती उपस्थितांना देऊन प्रत्येकाने एकतरी झाड लावून त्याचे संवर्धन केले पाहिजे। झाडे लावा, झाडे जगवा हा संदेश उपस्थितांना दिला। राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ग्रामविकास विभागाचे पश्चिम महाराष्ट्र प्रांत प्रमुख श्री योगेश भारद्वाज यांनी वातावरणात निसर्गातील मानवाची ढवळाढवळ, निसर्गातील सर्व जीवसृष्टीला वाचविण्यासाठीचे निसर्गाचे योगदान, शेतीतील वृक्षांचे महत्त्व याविषयी उपस्थितांना माहिती दिली। या प्रसंगी गावातील ज्येष्ठ नागरिक, बाल स्वयंसेवक, तरुण स्वयंसेवक व सहपत्नीक उगाव ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। सदर वृक्षांची लागवड ही उगाव शहर आणि परिसरातील शेतावरील बांध, रस्त्याच्या कडेला, नदीकाठच्या परिसरात लागवड करण्यात आली। या प्रसंगी वन विभागाचे अधिकारी, ग्रामविकास अधिकारी उपस्थित होते। भारताचा विचार केला तर आता या नॉर्थ ईस्ट झोनमध्ये आलेले महापूर असो, सध्याच्या काळात ओडिशा आणि त्या भागातले, दिल्लीतलं हवेतलं प्रदूषण असो, आता महाराष्ट्राचा विचार केला तर पुन्हा मुंबई शहरातलं असलेलं हवेतलं प्रदूषण असो, या सगळ्या गोष्टींसाठी आपल्याला जे ग्लोबल वॉर्मिंग आपण ऐकतो, काय की झाडा रिलेटेड विचार केला तर एक ग्लोबल वॉर्मिंग हा सर्वात मोठा विषय म्हणून जगासमोर आलेला आहे। वृक्षतोड आपल्याकडे काय जगात सर्व ठिकाणी प्रचंड प्रमाणात होती। मी काही दिवसापूर्वीच वाचलं की दर दिवशी जगामध्ये साधारण 40 लाख झाडं एका दिवशी तोडले जातात। तर एवढे झाड कापले जातात तर कमीत कमी त्या झाडांच्या बदली आपण काहीतरी नवीन काय देऊ शकतो हे मात्र आजच्या काळात विचार करण्याची गरज आहे। आपण आता बघितलं की मागच्याच काळात आपल्या कोरोना सारखी, स्वाईन फ्लू सारखी काही महामारी आली, त्याचा अल्टिमेटली सगळा इफेक्ट आपल्या फुफ्फुसावर होतो, श्वसनाचे आजार होतात आणि शेवटी आपल्याला ऑक्सिजनसाठी धावपळ करावं लागते। त्या दृष्टीचा आमचा त्या काळात अनुभव असा होता की त्या सिलेंडरचं ऑक्सिजन देण्यापेक्षा ओपन स्पेसमध्ये चांगल्या मोकळ्या जागेत पेशंट ठेवला तरी ते हवेतल्या ऑक्सिजनेशनमुळे नक्कीच फायदा झालेला माझा तरी वैयक्तिक अनुभव आहे। पर्यावरणाचा विचार केला तर आता आपण पर्यावरणासाठी काय योग्य आहे, साधा बेसिक विचार केला की लोकसंख्येला आपण कंट्रोल करणं हा सुद्धा एक पर्यावरणाचा भाग आहे। कारण लोकसंख्या वाढली म्हणजे कमी जागेत बरेचसे ऍडजस्टमेंट येतात, प्रदूषण येतं। स्टार न्यूज साठी मुकुंद आव्हाड, सारोळे, थडी।